ह्या वर्षीचा वुमन्स डे स्पेशल होता, जरा जास्त स्पेशल होता. का सांगते. रिसेंटली मी माझ्या गर्ल्स गँगसोबत हार्मनी रिट्रीटचं वंडर वुमन सेशन अटेंड केलं, जे होतं टचवूड ब्लिस इगतपुरीला. ही ट्रिप जरा स्पेशल होती कारण माझी आईसुद्धा माझ्यासोबत होती. वेलकम वाईब्सच इतक्या हॅपनिंग होत्या, त्यावरून पुढचे 2 दिवस इतक्यात निघून जाणार हे तर कळलं, पण ह्या 2 दिवसातला एक्सपिरियन्स कायमचा मनावर छाप पाडणार आहे हे समजणं अजून बाकी होतं. पेटपूजा केल्यानंतर आम्ही वळालो ॲक्च्युअल सेशन्सकडे. प्रत्येक छोटी आणि सोपी गोष्ट खूप काही शिकवून जाते हे क्षणोक्षणी जाणवत होतं. मग ते सगळ्यांच्या गोष्टी ऐकणं असेल किंवा लॉकडाऊन नंतर आत्ताच केलेलं पेंटिंग असेल. बऱ्याच वर्षांपासून ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत होते ती सगळीच मिळणार होती की काय हे या सेशन्समधून जाणवलं. ड्रमिंग सेशनमध्ये तर स्वतःतल्याच लहान मुलीला पुन्हा एकदा भेटल्यासारखं वाटलं. ही मोठी माणसांना बऱ्याचदा बोरिंग वाटतात कारण त्यांच्या लाईफच्या रिमोटचं बटन ते सिरियस मोडला स्वतःच सेट करून ठेवतात, याची काही गरजच नसते. आणि सडनली तुम्ही वंडर वुमन रिट्रीट अटेंड करता आणि कळतं की लाईफ ही तो आहे यार, वी कॅन स्पेंड इट हॅपीली. हे अशा छान छान छोट्या छोट्या गेम्समधून लाईफ लेसन्स मिळणार असतील ना तर मी हे लाईफ टाईम करण्यासाठी तयार आहे. ब्रेथवर्क सेशन्स आणि साऊंड हिलिंग सेशन्स तर छानच होते, पण आईस बाथ थेरपीने तर माझे डोळेच उघडले. सगळं चालबेल आहे असं आपल्याला वाटतं, बट ट्रस्ट मी गाईज, अजूनही आपण आपल्या इमोशनल हेल्थवर काम करत नाही आहोत. You know what? It is really important to know our core emotion in order to know our inner self more. Now it's Nikki 2.0. Sunrise and sunsets are overrated, but moonrise is something different, right? हा एक्सपिरियन्स आला तो वन ऑफ माय फेवरेट सेशन्स मध्ये, म्हणजेच ड्रीम कॅचर सेशन. आय फील सो ग्रेटफुल की मी हे अटेंड करू शकले. आणि हो, माझ्या मम्माला हॅपी बघून तर मी खूप हॅपी होते. ही फक्त रिट्रीट नाही आहे, दिस इज समथिंग बियॉन्ड अमेझिंग. सो एकदा तरी हा एक्सपिरियन्स घ्यायलाच हवा. मस्ट विजिट टचवूड ब्लिस. खूप सारे सिम्पल अँड इम्पॉर्टंट लेसन्स शिकून ह्या प्लेसला टेम्पररी बाय बाय म्हटलंय. लवकरच पुन्हा व्हिजिट करण्यासाठी.